नमस्कार. आज आपण बघणार आहोत शिंगाड्या पिठाच्या शेवयांची खीर. या आहेत शिंगाड्याच्या पिठाच्या शेवया, उपवासाला चालणाऱ्या. आता आपण साखर, वेलची पावडर, ड्रायफ्रूट्स आणि दूध एवढं मोजकंच साहित्य आपण घेतलेलं आहे. गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे, त्यात मी तूप घातलेलं आहे, साजूक तूप घातलेलं आहे. आता तूप गरम झाल्यावर आपण त्याच्यामध्ये शेवया क्रश करून टाकणार आहोत. व्यवस्थित क्रश करून घ्यायचे आहे शेवया बारीक. आता आपण त्या मस्तपैकी भाजून घेणार आहोत. छान खरपूस तांबूस रंग येस तोपर्यंत छानपैकी भाजून घ्यायचे आहेत. बघ, तुम्ही बघू शकता ते कशा फुलतात. जसं आपण कुरडई तळतो ना तेव्हा कसं ते फुलते कुरडई, त्याच पद्धतीने ह्या शिंगाड्याच्या पिठाच्या शेवया पण तशाच फुलतात. आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी सगळ्या फुललेल्या आहेत, तांबूस रंग आलेला आहे. आता मी दूध घालत आहे आणि व्यवस्थित एक उकळी काढून घेणार आहे मी. आता फुल गॅस केला तरी चालतो. अगदी 5 मिनटात ती खीर बनते, त्याला अजिबात वेळ लागत नाही. आणि शिंगाडा अतिशय पौष्टिक असतो, त्यामुळे काही प्रश्नच नाही. शिंगाड्यामध्ये कॅल्शियम असतं, त्याच्यानंतर व्हिटॅमिन्स असतात, मॅग्नेशियम असतं आणि वरून आपण त्याची खीर करणार आहोत, त्यामुळे प्रोटीन वगैरे सगळंच जातं. शिंगाड्याबद्दल काही सांगायलाच नको, तो अतिशय पौष्टिक असतो. आणि उपवासासाठी की मेन म्हणजे पचायला हलका असतो. साबुदाण्यामुळे वगैरे आपल्याला ॲसिडिटी होते, बटाटा खाऊन खाऊन कंटाळतो. तर ह्या पद्धतीची खीर आता बघू शकतात तुम्ही. खीरीला मस्तपैकी उकळी आलेली आहे आणि आता खीर आपली छानपैकी शिजत आहे, उकळत आहे. 1-2-5 मिनटात खीर बनते, म्हणजे घाईच्या वेळेसाठी अगदी उत्तम आहे. पटकन एक बाऊलभर खीर खाल्ली की आपला मस्तपैकी पोटभरीचा नाश्ता होऊ शकतो. एक बाऊलभर खाल्ली तरी मस्तपैकी आपलं पोट भरतं, किंवा रात्रीच्या वेळेसही पाहिजे असतं. आता मी वेलची पावडर घातलेली आहे, त्यानंतर मी त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आवडीप्रमाणे ॲड करत आहे. तुम्हाला हवे असतील तर घाला, नको असतील तर नका घालू. पण अतिशय पौष्टिक आणि त्यातल्या त्यात उपवासासाठी म्हणजे आपल्याला दिवसभर एनर्जी हवी असते. उपवासांमध्ये आता श्रावणाचे उपवास येतील, त्याच्यानंतर नवरात्रीचे उपवास येतील, त्याच्यासाठी एक उत्तम आणि पौष्टिक. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आपण सर्व करत आहोत. आता आपली खीर झालेली आहे छानपैकी. मस्त गरम गरम खा, गार खा, कशीही खा, ती टेस्टीच लागते. आणि थोडीशी पातळच ठेवा, कारण नंतर हळूहळू ती घट्ट होत जाते. जशी आपली नॉर्मल शेवयांची खीर आपण करतो ना, ती कशी नंतर घट्ट होत जाते, तशी ही पण खीर घट्ट होत जाते. पण उपवासासाठी एक हेल्दी आणि उत्तम पर्याय मी तुमच्यासाठी आणलेला आहे. तेव्हा प्लीज 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 तुम्ही नक्की घ्या आणि मला सांगा. त्याचे फीडबॅक मला येत आहेत आणि ते अतिशय छान आहेत. सगळ्यांना शेवया खूप आवडत आहेत आणि एक उत्तम उपवासासाठीचा एक उत्तम पर्याय मी आणलेला आहे. ही तुम्ही तिखटे करून खाऊ शकता, म्हणजे शेवयांचा तिखट उपमा करून खाऊ शकतात, किंवा आपण बटाट्याची उपवासाची भाजी करतो ना, त्या पद्धतीने पण हे करून तुम्ही खाऊ शकतात. थँक्यू सो मच.